निवडणुकीच्या वेळेस माननीय मुख्यमंत्री साहेब जे एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा देवेंद्र फडणवीस साहेब असतील, मंगल प्रभात लोढा साहेब असतील, यांनी जे आम्हाला शब्द दिला होता त्या शब्दावर आम्ही विश्वास ठेवला. संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम 1.25 लाख लोकांनी, माझे लाडके भाऊ असतील, माझ्या लाडक्या बहिणी असतील, सर्वांनी यांच्यावर विश्वास ठेवला आणि प्रत्येक आस्थापनावर 6 महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण केलं. मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं की प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर 6 महिन्यानंतर त्यांना तिथं त्या माझ्या लाडक्या बहिणी आणि भाऊंना त्याच ठिकाणी आस्थापनावर आम्ही प्रमाणित करू. हे देशातलं पहिलं राज्य आहे. या विश्वासावर आम्ही 100% त्यांच्याकडे विश्वास हे केला. त्यांना निवडून आणलं, ते सत्तेवर आले. एक अति सत्ता आली राज्यामध्ये, दाखवा तुम्ही मला. देशात अशी सत्ता मिळणार नाही, अशी सत्ता हे माझ्या लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावांच्या माध्यमातून झाली. म्हणून मुख्यमंत्री साहेबांना मला एकच म्हणायचं आहे की दिलेला शब्द तुम्ही पूर्ण करा, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला मागात पडेल. येणारी पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, त्या निवडणुकीच्या वेळेस या शासनाला आम्ही दाखवून देऊ इच्छितो. आमचं प्रशिक्षण झाल्यानंतर आम्ही करायचं तरी काय. आणि पहिले सुशिक्षित बेकार होतो. आम्ही शिक्षणाच्या आशेने आम्ही बेकारीच्या आशेने शिक्षण पूर्ण केलं, या शासनावर विश्वास ठेवला आणि आम्हाला परत तुम्ही बेकार करता काय. जर तुम्हाला आम्हाला बेकारच करायचं असेल तर आमच्या हाताला बेड्या घाला. तुम्हाला बेकारच करायचं असेल तर आमच्या हाताला बेड्या घाला, अन्यथा आम्हाला रोजगार द्या. एवढं या शासनाकडे आम्ही विनंती करतो. यांना जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मान्य असेल, यांना जर आनंदीगे साहेब आणि बाळासाहेब ठाकरेंचा विचार मान्य असतील तर यांनी माझ्या 1.25 लाख बंधू आणि भगिनींना न्याय दिला पाहिजे. अन्यथा आम्ही यांचा धिक्कार करू. असं हे 1.25 लाख माझे तरुण मित्र आणि बंधूंच्या वतीने मी या शासनाचा निषेध करतो. या शासनाचा आम्ही आभार एकच गोष्टीचा मानला होता, यांनी 6 महिने प्रशिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर यांनी 5 महिने वाढवून दिलं. परंतु त्याच्यात सुद्धा काय नको त्या अटी निर्माण घातल्या. आम्हाला एकच मान्य आहे, आतापर्यंत तुम्ही मला दाखवा कोणतीही नोकरी दिली गेली तर त्याला आक्रमणाचं प्रशिक्षण दिलं जातं. आम्ही प्रशिक्षण देणं इतकं आम्ही एवढं आहोत का? आम्ही ज्या दिवसापासून गेलो त्या आस्थापनावर, त्या दिवसापासून मी स्वतः प्राथमिक शाळेमध्ये आहे. आतापर्यंत मुख्याध्यापकांनी सांगावं की अभिलाष तुला प्रशिक्षण दिलं आहे. असं प्रशिक्षण कोणत्याही आस्थापनाच्या प्रमुखांनी दिलेलं नाही. आम्ही ना आहोत ते आम्ही 5वीचा वर्ग सांभाळला, मी 3रीचा वर्ग सांभाळला, माझ्या भगिनींनी सर्व वर्ग सांभाळले. आतापर्यंत आमच्या वर्गामध्ये चौकशी करावी, यांच्या शिक्षण मंत्री असतील यांनी पुढे यावं, चौकशी करावी आमच्या विद्यार्थ्यांनी आम्ही कसं घडवलंय. आम्हाला प्रशिक्षण दिलं जातं, हे कोणत्या पद्धतीने प्रशिक्षण दिलं. आम्ही वर्ग सांभाळतोय, आम्ही जो वर्ग सांभाळतो त्या वर्गामध्ये आम्हाला